हाय हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. सुंदर अशा सुंदर दिवसाची सुरुवात झालेली आहे बघा. पक्ष्यांचा किलबिलाट आणि फ्रेश असे वातावरण. ज्याला कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश पाडणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत. जो पडणार आहे त्याला उचलणारे स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पाय देणारे स्वामी आहेत. आणि ज्यांना दृष्टी नाही त्याला डोळे देणारे स्वामी आहेत. सर्व करता करविता फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत. तर बघा, इथे माझी आंघोळ वगैरे झाली होती आणि मी स्वयंपाकाला लागले होते. तर इथं भाजीमध्ये मसाला वांग्याची भाजी बनवली होती आणि आचारी स्टाईल बनवली होती बघा. तुम्हाला जर रेसिपी नक्की पाहिजे असेल याची तर संपूर्ण कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्की तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवेल. तर एकदम छान अशी भाजी झाली होती. त्यानंतर इकडं वांगं शिजतंय तोपर्यंत मग माझ्या मसाला डब्यातलं सामान सगळं संपलं होतं. म्हणजे थोडं थोडं कमी कमी झालं होतं. तर मग मी काय करत असते, लाल तिखट, मसाला, हळद, जिरं, मीठ, जे आपल्याला मसाले लागतात ना ते असे मसाला डब्यामध्ये काढून घेत असते. म्हणजे जास्त असं स्वयंपाक करताना पसारा होत नाही. फक्त मसाला डबा घेतला की भाजी आपली तयार होते. तर सगळं काढून घेतलं होतं बघा. तर इकडं वांग्याची भाजी शिजलेली होती बघा. तर मग मी साईडच्या गॅसवरती ही भाजी उचलून ठेवली आणि मग लगेच चपात्या बनवायला घेणार होते. कारण मुलांना सुट्टी होती. तर मग मुलं तर झोपलेलीच होती. पण आपलं काय बायकांचं किचनमधलं काम काही संपत नसतं. त्यामुळे मी लवकरच उठले होते. तर इकडं चपात्या बनवायला चालल्या होत्या बघा. तर इकडं माझ्या चपात्यासुद्धा बनवून झाल्या बरं का. तर मग मी ना लगेच मग आता सकाळच्या वेळेस मग मी चहा वगैरे काही पित नाही. मग त्यामुळे मग मला भूक लागली होती. 9:30चा टायमिंग झालेला होता. तर मग आता उन्हाळा चालू आहे ना, तर मग चपात्या अशा कडक होतात म्हणून मग मी सुती कापडामध्ये अशा गुंडळून ठेवत असते घडी घालून. तर मग नरम राहतात. तर मी नाश्त्यामध्ये काय केलं, एक चपाती घेतली आणि जी वांग्याची भाजी बनवली होती ना तीच घेतली. तर मग मी असंच करत असते. चहा मी पित नाही. त्याच्यामुळं मग एक चपाती खाऊन घेते आणि नंतर मग सगळं आवरल्याच्या नंतर मग जेवायला घेत असते. तर एक चपाती, वांग्याची भाजी आणि एक कैरीची नाश्ता वगैरे करून घेतला आणि सगळा किचन वाटायना एकदम गॅस वगैरे सगळं स्वच्छ घासून पुसून घेतलेलं आहे. स्वयंपाकाची जी भांडी आहेत ती मी सर्व घासून घेतली. तर इकडं बघा, सिद्धीची देवपूजा चाललेली आहे. तिने आंघोळ वगैरे करून आज म्हणली मी देवपूजा करते. तर सुट्टी असल्यावर ती कधी कधी करते देवपूजा. तर बघा, देवाला छान अशी आंघोळ घालून तिने मस्त अशी गंध वगैरे लावते आणि बरेच देव तिने पूजा करून स्थान दिलेलं आहे त्यांना. आणि स्वामींना सुद्धा फूल वाहून दिवा वगैरे लावून घेतलेला आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे ना, त्यानिमित्त शाळेला सुट्टी आहे. तर हे असं चाललंय बघा. छान अशी सिद्धीने देवपूजा केलेली आहे. तर बघा, सिद्धीची देवपूजा झाली आणि इकडे चालले होते बाहेर आवरून त्यांचं. तर मग म्हटलं मला आज ज्वारी गहू बॅलरमध्ये भरून ठेवायचं आहे. तर त्या गोण्या मला अशा साईडला घेऊन द्या. तर मग ते अशा गोण्या सरकत होते बघा. कारण गव्हाच्या आणि ज्वारीच्या गोण्या एकत्र मिक्स त्यांनी टाकलेल्या होत्या ना, त्यामुळे. तर एकटीला एवढ्या गोण्या उचलणं काही शक्य नव्हतं. त्यामुळे मग त्यांच्याकडनं मी अशा गोण्या उभ्या करून घेतल्या. म्हणजे नंतर मग ज्यावेळेस आपल्याला धान्य बॅलरमध्ये भरायचं आहे ना, त्यावेळेस मग मला त्यात सोप्या झाल्या. तर अशा साईडला उभ्या करून घेतल्या बघा. आता वाजल्यात बघा 11. तर माझं काम आवरेपर्यंत एवढा टाईम झालेला आहे. आणि आता आहोंनी गोण्या पण उभ्या करून दिल्यात. तर आता ह्या वर्षभराचा जो माल आपण आणतो तो व्यवस्थित ठेवावा लागतो. तर म्हणला सुट्टी आहे मुलांना, तर थोडीफार कामात मदत पण होते. तर चला, इथं पाहू शकता मी गोण्या उसून घेतलेल्या आहेत. तर गहू आहे हा आमच्या शेतातलाच आहे. तर आता गहू कीड न लागण्यासाठी महत्त्वाची टिप्स म्हणजे काय करायचं, ज्यावेळेस आपण गहू शेतामधनं काढतो ना, त्यावेळेस शेतामधनं गहू काढला की लगेच 2-3 दिवसांनीच लगेच करायला नाही घ्यायचा. तो चांगला असा वाळून द्यायचा आणि वाळल्यानंतरच गहू काढायचा. म्हणजे ना वर्षभर गव्हाला अजिबात ह्या किडं वगैरे होत नाहीत. आणि नंतर पण 1-2 ऊनं द्यायची आणि नंतर मग गोण्यांमध्ये भरून ठेवायचं आपण ज्यामध्ये स्टोअर करून ठेवतो त्यामध्ये. तर माझ्या सासूबाईंनी छान असा वाळून उपणून गहू दिलेला आहे. त्यामुळे मी इथं आल्यावरती काही वाळायला वगैरे घालत नाही, कारण एवढा इथं पेस नाही आहे ना, त्यामुळे. तर आता असाच मी बॅलरमध्ये भरणार आहे थोडीशी बोरिक पावडर टाकून. तर पुढे व्हिडिओ तुम्ही त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा.
तर इथं ज्वारीच्या सुद्धा मी गोण्या उसवून घेतल्या आणि पाहू शकता ही जामखेडची ज्वारी, झूटची ज्वारी आहे. एकदम पांढऱ्या शुभ्र अशा भाकरी येतात त्या ज्वारीच्या. तर ज्वारीसुद्धा वर्षभर जर आपल्याला टिकवायची असेल ना, ज्यावेळेस आपण ज्वारी रानामध्ये काढतो, कणसं खुडतो, त्यावेळेस कणसं आहे ना एक 15 ते 20 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून द्यायची आणि नंतर मग ज्वारी करायची. तर मग परत अजिबात आपल्याला अशी ज्वारीला ऊन द्यायची गरज पडत नाही. आणि अशी भरून जर ठेवली ना एखाद्या कणगीमध्ये किंवा एखाद्या बॅलरमध्ये जरी भरून ठेवली तरी वर्ष ते 2 वर्ष अजिबात ज्वारीला आहे अजिबात किडा होत नाही बघा. तर त्यांनी ही ज्वारी कणसं चांगले वाळवल्यामुळे आता मला काही इथं वाळू घालायची गरज पडणार नाही. मी लगेच आता ही बॅलरमध्ये भरणार आहे. तर बघा इथं माझी सकाळची कामं सगळे आवरून झाली आणि आज मुलांना पण सुट्टी होती. तर त्या म्हणलं आता चला ही घरात ज्या गोण्या आणून टाकलेल्या आहेत ना त्या कधीतरी आपल्यालाच भरायच्या आहेत. तर म्हणलं सुट्टी आहे तर मुलं पण हाताखाली करू लागतात. तर बंटी असली कामं करू लागतो बघा. तर म्हणला मम्मी आज मला सुट्टी आहे तर मग मी तुला हे धान्य ओतू लागतो. तर म्हणलं चल. तर मग मी अगोदर काय केलं, सगळे बॅलर जे आहेत ना ते साईडला घेतले, झाडून काढलं सगळ्या ह्याचं. कारण वर्षभर आपण त्यावरती बॅलर ठेवतो ना त्या कडाप्यावरती, तर मग परत काही ते बॅलर काढता येत नाही आणि झाडून पुसून घेता येत नाही. म्हणून मग मी काय केलं, बॅलर साईडला घेतली आणि कडापा पुसून घेतला झाडून. परत नंतर त्यावरती बॅलर ठेवून घेतले. तर बघा बंटी लगेच आला होता आणि मग मी काय केलं, बोरिक पावडर आहे ना बुडामध्ये बॅलरच्या टाकून घेतली आणि ज्वारी टाकायला घेतली. तर गोणी मी आणि बंटीनी ना सरकून बॅलर पण जवळ घेतली होती बरं का. कारण जवळ जर गोणी घेतली तर मग पटपट धान्य बॅलरमध्ये ओतता येतं आणि टाकता पण येतं. तर मग आता हे धान्य वाळवलेलं होतं त्याच्यामुळं मग मला काय वाळू घालायची गरज पडली नाही. पण जर धान्य वाळवलेलं शेतामध्ये जर नसेल ना तर मग वाळवावं लागतं बरं का. तर इथं बघा मी टाकत होते तर लगेच बंटी बोलला, मम्मी तू गोणी धर मी टाकतो. तर त्याला आहे ना अशी कामं करायला फार आवडतात बरं का. आणि माझी मुलं मला कामामध्ये मदत करू लागतात म्हणूनच हे सगळं शक्य होतं. आणि इथं बघा थोडीशी अर्धी गोणी राहिली होती तर म्हणला मम्मी पाटीने उचलण्यापेक्षा ना आपण डायरेक्ट गोणीच त्या उचलून त्यामध्ये टाकून घेऊ. तर मग अर्धी गोणी भरली होती आणि परत दुसऱ्या गोणीतलं पण ते ना असं टाकत होता बघा. आणि बॅलर त्यांनी सगळा एकट्यानेच भरला. मी फक्त पावडर टाकून घेतली आणि मिक्स करत राहिले. त्यानंतर मग ज्वारीचं बॅलर पूर्ण भरून झाला. त्यानंतर मग मी लगेच गहू भरायला घेतले. तर दुसऱ्या बॅलरमध्ये सुद्धा मी तसंच केलं. बुडामध्ये थोडी बोरिक पावडर टाकली. मी जास्त काय बोरिक पावडर वापरत नाही. बुडामध्ये आणि मध्यंतरी थोडीशी टाकते आणि नंतर मग शेवट तोंडाला थोडीशी टाकते. तर मग गहूसुद्धा आम्ही दोघांनी मिळून असेच भरून घेतले बॅलरमध्ये. तर आहे ना तो मध्ये मध्ये हसायचा, गप्पा मारायचा, गोष्टी बघा सगळी मला कामात मदत केलेली आहे. ज्वारी गहू यामध्ये भरू लागलाय आणि आता नंतर मग थोड्या वेळ सावलीमध्ये पार्किंगमध्ये खेळायला गेलाय बघा. तर बोरिक पावडर लावून मी भरून घेतली. आता हे थोडे थोडे ज्वारी गहू दाणे दाणे खाली सांडलेत तर मग मी सगळे गोळा करून घेणार आहे आणि फरशी एकदा पुसून घेणार आहे. तर अशा पद्धतीने बघा मी सर्व जे आपण वर्षभराचे धान्य साठवतो ना असं ठेवत असते. तर बोरिक पावडर मी जास्त टाकत नाही बरं का यामध्ये, फक्त खाली बुडामध्ये थोडी टाकायची आणि मध्यंतरी अर्ध बॅलर झालं की मग थोडीशी टाकायची आणि शेवट नंतर तोंडाला वरती सगळा बॅलर भरला ना त्यावरती एकदा टाकायची, अशी टाकत असते मी. जास्त काही बोरिक पावडर वापरायची गरज पडत नाही कारण धान्य ना वाळलेलं असतं ना त्यामुळे. आता हे सगळं पुसून घेते, दाणे दाणे गोळा करून घेते आणि नंतर मग एकदा सगळीकडनं झाडून पुसून घेणार आहे. तर मुलं घरी अशी असली म्हणजे की मग कामामध्ये मदत करू लागतात. मग अशी कामं आहे ना पटपट होतात बघा. तर एवढं सगळं करता करता मला जवळजवळ 1-1:30 वाजली होती बघा. आणि नंतर मग मी काय केलं, एक ब्लँकेट घेतलं आणि ब्लँकेट याच्यावरती असं पसरून दिलं. म्हणजे काय होतं, अंथरूण घेतलं जास्त घरामध्ये पसारा दिसत नाही. त्यानंतर मग माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला, मला मेहंदी लावून देता का म्हणून. तर म्हटलं मी तर कामामध्ये आहे पण चला म्हणलं या. तर मनीषा बोलली मी लावून देते मेहंदी. तर एकदम अशी पार्लरमध्ये लावतात ना मेहंदी अगदी तशी मेहंदी लावते बरं का. माझी मैत्रीणच आहे मनीषा. तर ती लावते. तर एकदम मस्त राऊंड शेपमध्ये अशी मेहंदी लावत होती बघा. तर ती मेहंदी लावत होती तोपर्यंत मग मी त्यांच्यासाठी सरबत पण बनवला आणि राहिलेली कामं पण करून घेतली. तर बघा आता मेहंदी लावून झाली. मनीषाने मेहंदी लावली छान अशी मैत्रिणीला. आणि आता ऊन पण भरपूर आहे तर म्हणलं चला सरबत करूया. तर आमचा दिवसातून एकदा व्हायला सरबत होतो बघा. कारण आम्ही चहा घरामध्ये कोणच पित नाही, पण आम्हाला सरबत म्हटलं ना तर मग सगळ्यांनाच आवडतो, मुलांना पण आणि मला पण. तर असं कोणी घरी आलं तर होतोच, पण आम्ही असं पण करून पित असतो. तर आता बाहेर भरपूर ऊन आहे आणि सरबत तर झालाच पाहिजे. पण तुम्ही पण या सरबत प्यायला. 4 वाजत आणि आमच्या बिल्डिंग मधली चिल्लर पार्टी.
खेळतायत आणि हाय करतात बघा तुम्हाला. आणि एक्झाम चालू आहे. अभ्यास झाला का सगळ्यांचा? तू झाला गार्गी अभ्यास? गार्गी बघा आमची कशी हा म्हणतीये. तर इथं बघा मी एक कैरी घेतली. आता गावाकडून कैरी आल्या तर सिद्धीला काय दम निघत नाही, चटणी खायची तिला. तर बोलली मम्मी चटणी बनव, तर म्हणलं चला. तर एक कैरी घेतली बघा इथं चटणी बनवण्यासाठी. आता पुढचं देठ मी काढून घेणार आहे. कैरी स्वच्छ धुवून घेतली. तर कैरी धुवून घेतल्याच्या नंतर मग अशी बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायची. कैरी बारीक करून घेतल्या तर घेतलं मिक्सरचं भांडं, त्यामध्ये घ्यायची कैरी बारीक कट करून घेतलेली, घालून घ्यायची. त्यामध्ये 2-4 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची, जिरं, चवीनुसार मीठ, लाल तिखट, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा गूळ घातला, 1-2 चमचे इतका. आणि हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे, म्हणजे छान मस्त आंबट तिखट गोड अशी चटणी तयार होते बघा. एकदम मस्त चटपटीत अशी लागते. तर पाणी न टाकता मी मिक्सरला छान असं फिरून घेतले बघा. असं मस्त फिरून घ्यायचं. आता एक बाऊल घेतला, त्या बाऊलमध्ये मी काढणार आहे ही चटणी. ही चटणी मी बाऊलमध्ये काढून घेतली. पण आता हिला तडका मारायचा आहे. तर गॅस चालू करून मी तडका पॅनमध्ये थोडंसं 1 चमचा तेल घातले. ते चांगलं कडकडीत आपल्याला तापून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं हिंग आणि थोडंसं जिरं घालून घ्यायचं. इथं बघा आपलं तेल पण छान तापलंय. तर यामध्ये जिऱ्याची फोडणी आणि थोडंसं हिंग घालायचं. एकदम मस्त लागते बघा ही चटणी आणि लय भारी लागते. तुम्ही एकदा करून पहा. गॅस बंद करून घ्यायचा आणि एकदम चरचरीत फोडणी या चटणीवरती घालून घ्यायची. फोडणी घातल्याच्या नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं. लय भारी लागते बरं का ही चटणी. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर जेवण जात नसेल ना, तुमच्याकडे कैरी जर असेल ना, तुम्ही अशी ही चटणी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एकदम मस्त लागते. तुम्ही ही चटणी भाकरीसोबत, चपातीसोबत, अगदी वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावू शकता. आणि चव जर म्हणाल ना तर अगदी आंबट गोड तिखट जबरदस्त अशी चव लागते बघा. आणि 1 चमच्याने काय होते, 2-3 चमचे खातेल इतकी भारी लागते बघा. एकदा नक्की करून पहा. तर बघा मी वरती चालले तर स्वयंपाक वगैरे करून टेरेसवरती. तर माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीने, सिद्धीने, तिचं पण नाव सिद्धीच आहे, तर वॉल हँगिंग एकदम मस्त असं कार्डशीट पेपरचं बनवलं होतं. बघा आम्ही संध्याकाळी 6:15 वाजता स्वयंपाक वगैरे करून मी वरती आलो होतो टेरेसला. कारण खाली ना खूप घरामध्ये गरम होते, उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर इथं संध्याकाळचा व्ह्यू बघा आमच्याकडचा. एकदम मस्त अशा लाईटी वगैरे लागलेल्या आहेत आणि छान वातावरण बघा टेरेसवरती. तर माझ्या मैत्रिणी आम्ही सगळे आलेलो आहोत. आणि ही मैत्रीण बघा कशी वाकून वाकून पळते. आणि तिने ना गहू वाळत घातलेत बघा. तर आता पावडर मिक्स करत होती यामध्ये. कारण वर्षभरासाठी जे धान्य आपण आणत असतो ना गावाकडनं, तर ते त्यामध्ये पावडर मिक्स होऊन, बोरीक पावडर, तिला ते भरून ठेवायचं होतं. दिवसभर उन्हामध्ये वाळलं होतं. आणि इकडे बघा माझ्या मैत्रिणीची मुलं पण वरती आली होती. रुद्र पण आलाय. रुद्र कशाला आलाय वरती? खेळायला आलाय बघा कसा पळतोय. आणि आम्ही रोज संध्याकाळी 7-7:30 वाजता वरती स्वयंपाक वगैरे आवरून येत असतो. रुद्र काय खेळतो? हा काय खेळतो रुद्र? कसा पळतोय बघा नुसता इकडून इकडं. आणि एकदम टेरेसवरती ना मस्त मोकळी हवा चालली बघा, भारी वाटतंय. तर असं होतं बघा माझं दिवसभराचं रुटीन. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना शुभ संध्याकाळ आणि सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.